100 कोटी वसुलीच्या आरोपांप्रकरणी माजी गृहमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांमागे ईडी चौकशीचा फेरा लागला आणि आता त्यांच्या विरोधात सीबीआयनं एक नवीन गुन्हा दाखल केलाय। गृहमंत्री असताना अनिल देशमुखांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात मोक्का लावून त्यांना अटक करण्यासाठी दबाव टाकला होता असा आरोप आहे। देवेंद्र फडणवीसांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे आणि प्रवीण चव्हाण यांच्यातील संभाषणाच्या रेकॉर्डिंगचा पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना दिलेला होता। दरम्यान अशा धमक्यांना मी अजिबात भीक घालत नाही अशी एक्सवर पोस्ट करत अनिल देशमुखांनी प्रतिक्रिया दिली आहे। भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या कार्यकर्त्याला अटक करा अशा पद्धतीने दबाव टाकला असा त्यांचा आरोप आहे। हे सगळं देवेंद्र फडणवीसाचं कारस्थान आहे। 3 वर्षापूर्वी त्यांनीच अशा पद्धतीने माझ्यावर खोटा आरोप केला होता आणि आता हे नवीन पुन्हा सीबीआयच्या माध्यमातून त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। ठीक आहे, कोर्टामध्ये हे प्रकरण जाईल, याची चौकशी होईल, त्याला सामोरे आम्ही जाऊ। तेव्हा जळगावच्या एसपीशी आपलं बोलणं झालं होतं का काही या प्रकरणाबद्दल? आपण फोन केले होते का? तुम्ही जे काही चौकशी करणारे लोक जो आरोप करताय त्या आरोपाच्या संदर्भात तुम्ही योग्य पुरावे द्याल तर मला वाटतं की तुम्ही निर्दोष ठराल ना। पण अशा पद्धतीने तुम्ही असं म्हणाल की आम्हाला सुरक्षा कवच आहे, आम्ही राजकारणात आहोत म्हणजे आमचा विमा आहे की कोणत्याही तपास यंत्रणेने आमची चौकशी करताच कामा नये, असं रडणारं नेतृत्वच लोकांनी ओळखून घेतलं पाहिजे। अनिल देशमुखांवर सीबीआयकडनं नवा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हे प्रकरण नेमकं काय आपण पाहूया। अनिल देशमुख गृहमंत्री असताना गिरीश महाजन यांच्या अटकेसाठी त्यांनी दबाव टाकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा देशमुखांचा कट होता असा दावा गिरीश महाजनांनी केला। तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे, सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यातल्या रेकॉर्डिंगचा पेनड्राईव्ह देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सादर देखील केला होता। चौकशीअंती सीबीआयकडनं अनिल देशमुखांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी प्रवीण चव्हाण, विजय पाटील डीसीपी, एसीपी दर्जाचे पोलीस अधिकारी आणि अनिल देशमुख या प्रकरणात आरोपी आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।